आजी नमस्कार. नमस्कार. तर आज आलो आपण जिल्हा परिषद गट कुसूर सावरगाव येथे. गाव कोणतं आजी तुमचं? वडच. इकडे काय कोणाची हवा आहे? संतोष दादा संतोष दादा. संतोष दादाने कामं केली त्या भागात? भरपूर भरपूर. केली. काय काय कामं केलीत? काय आता टाकी बांधली, रस्ता केला, रस्ता झालं, बरंच काय काय झालंय. पाणी केलं पाणी आम्हाला दिलं, सगळे म्हणजे पुष्कळ काम केलेलं आहे. हा, मग आता ते आल्यावर ते अजून करते. आमचं मंदिर एवढं छान बांधलं मारुतीचं. करून बोललो आजी. हा, मग एक हातबीत काय बरोबर आहे मग. आणि आता संतोष दादाच्या विरोधात पण चांगले चांगले मोठे आहेत उभे. आशाताई बुचके आहेत, पारखे. तर त्यांनी पण कामं केलेत. बाकीचे पब्लिक म्हणतात ते कामं केलेत. मग त्यांच्या हा नाही केली असं म्हणा की. आजी संत दादांचे ज्यावेळेस फॉर्म भरायला आलते का तुम्ही? हा, होतो. काय वाटलं गर्दी बघून आजी? छान वाटलं वातावरण. भरपूर माणसं होती, छान वाटलं. आणि आमचे दादा म्हणजे आहेत तसे गाय गरिबांना जाणारे भरपूर त्यांनी केलंय. नदी नयार आणला, गोट गाट होतं तो पण रस्ता बनवला. नदीच्या खाली नंदनवाडीचं रस्ता झालं. हा ते गावातलं भरपूर रस्ता झालं. आणि काम भरपूर झाली. म्हाताऱ्या माणसांना याला त्याला गाय गरिबांना जाणारे ते भरपूर जाणणारे. आणि आले ना ते तर ते अजून करणार, गावासाठी करणार, पुष्कळ करणार. हे आम्हाला म्हणायचं. कशी मदत करणार मावशी तुम्ही? हा? संत दादांना कशा प्रकारे मग मदत करणार तुम्ही? म्हणजे आता तुम्ही निवडणुकीचं मतदान अजून 6 ते 7 दिवसांवर आहे. हा, तर तुम्ही संत दादांविषयी सांगताय तर आम्ही मत भरपूर वाढवणार, भरपूर करणार. आमच्या दादाच येणार, येऊन येणार, तेच येणार. आम्ही प्रचाराला जाणार आणि प्रचार करून त्यांना भरघोस मताने विजय करणार. कुठं कुठं गेल त्या मावशी प्रचाराला तुम्ही दादांबरोबर? आम्ही जुन्नरला गेलतो, परत सावरगावला गेलतो, फॉर्म भरायला गेलो. उजून सावरगाव बसली चौकून प्रचार करू. अजून पण करायचा आहे आम्हाला प्रचार. फॉर्म भरायला किती महिला होत्या मावशी? मग भरपूर होते. 100ला मोर होते. म्हणजे तुमच्याच गावातून? हा, आमच्याच गावातून. त्या दिवशी दिंडी 16 होता ना, त्याच्यामुळे जरा कमी पडली. नाही तर लय माणूस असतो. नाही त्यांनाच आम्ही पुढे आणणार. इथं बसल्यावर काय चर्चा होती साधारणतः मावशी? असं तुम्ही आमचा दादा निवडून येणार, चांगली कामं केल्याबद्दल ती चर्चा. आमची दुसरं चर्चाच नाही, दादाबद्दलच चर्चा आहे ना. म्हणजे या गटामध्ये दादांची चर्चा आहे. हा, ह्या गटात आखी दादाची चर्चा आहे. दादाची चर्चा. नाव काय तुमचं? अर्चना गणेश वायकर. इकडं काय कोणाची हवा आहे जिल्हा परिषद मध्ये? संतोष दादा ज्ञानेश्वर चव्हाण. काय कामं केलीत तिकडं? त्यांनी रस्ते, मंदिर बांधलं स्वखर्चानी त्यांनी. परत मुलांसाठी वया, पुस्तके आणि नंदनवाडीचा रस्ता केला त्यांनी स्वखर्चानी आमदारांपर्यंत जाऊन. संतोष दादांनी शिक्षणासाठी काय केले ताई काम? शिक्षणासाठी गोरगरीब मुलांना पैसे किंवा वया, पुस्तके, अजून दप्तर याच्या माध्यमातून कॉलेजच्या मुलांना शिक्षणाला मदत केली त्यांनी.